राशन कार्डमधून नाव काढून टाकायचं अथवा नवीन नाव जोडायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जा. प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरमध्ये मेरा राशन म्हणून सर्च करा. मेरा राशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दिसेल मेरा राशन 2.0. त्याला आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे माझ्या इथे ओपन येते. तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर एक असं स्क्रीन ओपन होईल. ते मेरा राशन ही ॲप्लिकेशन आहे, गव्हर्नमेंटचं आहे. इथे तुम्हाला बेनिफिशरी युजर म्हणजेच तुमचा आधार कार्ड नंबर टाकून हे लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक कॅप्चा येतो, इथे कॅप्चा टाकायचा. जशाच तसं टाकायचा. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, आणि एक कॅप्चा असं व्यवस्थित टाकून लॉग इन विथ OTP. मोबाईल नंबरवरती OTP येईल. हा OTP कॉपी करायचा आहे. आलेला OTP असा कॉपी करून घ्या आणि इथे पेस्ट करा. कॉपी पेस्ट केल्यानंतर व्हेरीफाय करा, जेणेकरून पुढची प्रोसेस होईल. इथे तुम्ही एक क्रिएट एमपिन करू शकता. एमपिन म्हणजे ते ॲप्लिकेशनला ओपन करण्यासाठी जो आपण पासवर्ड यूज करतो तो. जर तुम्हाला करायचं असेल तर क्रिएट नाव करा, नसेल तर स्किप करा. असा तुमचा जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या डेटावरून, आधार कार्ड नंबरवरून तुमचा राशन कार्ड जनरेट होईल. ते बघू शकता तुम्ही. हे राशन कार्डचं फ्रंट पेज आहे आणि हे राशन कार्डचं बॅक पेज आहे. जिथं तुमच्या राशन कार्डमध्ये म्हणजे तुम्ही ज्या फॅमिली मेंबरमध्ये आहात त्या टोटल फॅमिली मेंबरचे नाव सहित सर्व काही दिसेल. बघू शकता. जर तुम्हाला हे डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर इथे डाउनलोडचं एक साईन दिसतं, इथेच क्लिक करून डाउनलोड करायचं आहे आणि ओपन करून पण बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एक डिजिटल तुमचं राशन कार्ड दिसेल. त्यानंतर तुम्हाला आता आपला मेन व्हिडिओ आहे की एखाद्या फॅमिलीचं नाव कमी करायचं किंवा एखाद्याचं नाव ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक मॅनेज फॅमिली डिटेल्स दिसते. मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपल्या प्रत्येक तिन्ही मेंबरचं, जसं हे माझं तिन्ही मेंबरचं डिटेल्स आलेले आहेत. जर समजा तुम्हाला आता समजा माझं नाव कमी करायचं आहे, तर कमी करायचं असेल मी डायरेक्ट या डिलीट बटनवरती क्लिक करून मी माझं नाव डिलीट करू शकतो. पण समजा माझं नाव चुकलेलं असेल की माझ्या नावात काही दुरुस्ती करायचं असेल तर इथं हे ग्रीन कलरचं जे बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून याला येस म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये काय दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून घ्यायची. जर काही याच्यात तुम्हाला भरायचं असेल तर ती डिटेल्स भरू पण शकता. आणि समजा जर तुम्हाला नवीन मेंबर ॲड करायचा असेल तर इथं वरती कॉर्नरवरती बघा येलो कलरमध्ये दिसतं ॲड न्यू मेंबर. ॲड न्यू मेंबरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ते मेंबरचं सर्व डिटेल्स, एज, जे काही डिटेल्स इथे रिक्वायर्ड आहेत, ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व डिटेल्स इथे टाकायचे आहेत आणि नेक्स्ट करायचं आहे. इथून पुढं जी काही तुम्हाला डेटा भरायचा आहे, पुढं जे काही डेटा रिक्वायर्ड आहे, लागणार आहे, तो पूर्ण भरायचा आहे आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे जे काही आपलं नाव ॲड करायचं असेल ते नाव याच्यामध्ये ॲड होईल. तर व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. नमस्कार.